स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आत्मवंदन. गुड आफ्टरनून. सुरू करूया आजच्या सेशनला. येस. कसे आहात सगळे? कसे आहात? मस्त आहात का? स्वस्त आहोत. चला आता आपले दोन्ही हात या पद्धतीने ठेवा. सगळ्यांनी डोळे बंद करा. म्हणा मी स्वस्त आहे. हे मी ब्रह्मांड स्वस्त मी आहे. मी स्वस्त स्वस्त आहे. आहे. मी मस्त आहे. मी मस्त आहे. मी तंदुरुस्त आहे. मी तंदुरुस्त आहे. मी जबरदस्त आहे. मी जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, तंदुरुस्त आहे, जबरदस्त आहे. मी मी स्वस्त स्वस्त आहे, आहे मस्त आणि आहे, मस्त आहे, तंदुरुस्त आहे, तंदुरुस्त आहे, जबरदस्त आहे. जबरदस्त आहे. व्हेरी गुड. आता दोन्ही हात हृदयावरती ठेवा. हे ईश्वरा, तुझे कोटी कोटी धन्यवाद. हे ईश्वरा तुम्ही धन्यवाद. तू आज मला इतका सुंदर दिवस दाखवला त्यासाठी मी तुझे आभार व्यक्त करते. तुझे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करते आहे. हे ईश्वरा, तुला तुझे मला कोटी कोटी धन्यवाद, लाख लाख धन्यवाद. थँक यू गॉड. थँक यू गॉड. थँक यू गॉड फॉर गिविंग मी सच अ वंडरफुल लाईफ. थँक यू गॉड फॉर गिविंग मी सच अ वंडरफुल लाईफ. थँक यू गॉड फॉर गिविंग मी सच अ वंडरफुल लाईफ. या पद्धतीने आपल्याला दररोज ग्रॅटिट्यूड करायचं आहे. दोन्ही हात हृदय चक्रावरती ठेवायचे आणि या पद्धतीने आपल्या हृदयाला पण त्यांनी हिलिंग होणार आहे आणि त्या ईश्वराला पण आपल्याला धन्यवाद व्यक्त करायचे आहे. दररोज आपल्याला दिवसाची सुरुवात या पद्धतीने करायची आहे. करायचे मस्तपैकी हात आणि ह्या हातांवरच्या ऊर्जा फील करायच्या आणि हृदय आपल्याला काय करायचंय, ग्रॅटिट्यूड करायची, कृतज्ञता व्यक्त करायची. जर तुम्ही आज उठले आहात आणि तुमच्यासोबत जर तुमचं कुटुंबही आज उठलेलं आहे तर काय करायचे आहेत, एक ब्लेसिंग आहे ना, ही आशीर्वाद मिळतोय ना, आजचा दिवस बघायला मिळतोय तर. बरोबर की नाही? या पृथ्वी तलावावरती दररोज बरेच लोक टाटा बाय बाय करतात. सविता मॅडमची तब्येत ठीक नाही, इट्स ओके. पद्मजा मॅडम बरोबर का? अमोल सर, एकता मॅडम बरोबर. बरोबर. रोज कोणी ना कोणी किती 1 लाखच्या जवळपास या जगातून निरोप घेत असतात. मग आज माझा नंबर लागला नाही म्हणजे काय, खूप छान झालं की नाही? की आजचा दिवस मी बघितला, माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य माझ्यासोबत आज जागे झाले आहे. त्यासाठी मला रोज भगवंताचे, या पृथ्वी मातेचे आभार व्यक्त करायचे आहे. ठीक आहे. पहिला टास्क आपल्याला समजला आहे. दररोज आपल्या दिवसाची या पद्धतीने सुरुवात करायची आणि कोणीही विचारलं तर कसं म्हणायचं आहे, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. जबरदस्त. मी कशी आहे? स्वस्त, मस्त, तंदुरुस्त आणि जबरदस्त. या पद्धतीने जेव्हा तुम्ही भावना ब्रह्मांडाकडे पाठवणार आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही राहणार. तुमच्या आयुष्यात ब्लॉकेजेस राहतील का? नाही. नाही. नाही राहणार. येस. आज आपल्याला आपला आजचा टॉपिक होता रेकीचे आपल्याला तत्व समजून घ्यायचे आहे. डॉक्टर मिकाऊ सुन बद्दल काल आपण बोललो होतो. रेकीचा इतिहास समजून घेतला. बरोबर. आज कोणी नवीन आहे का? मी नवीन आहे मॅडम. अ, पद्मजा देसाई. अच्छा, पद्मजा मॅडम, ठीक आहे. रेकॉर्डिंग बघितली होती कालची? हो. हां, ठीक आहे, ओके. डॉक्टर मिकाऊ सुईंनी, मी थोडंसं शॉर्टमध्येच तुम्हाला एक्सप्लेन करून देते. डॉक्टर मिकाऊ सुई हे जपानमधले एक तत्वज्ञ म्हणता येईल किंवा प्रोफेसर म्हणता येईल, वाचक म्हणता येईल किंवा ज्या पद्धती फादर म्हणता येईल, जसे की जे आपल्याला चर्चमध्ये फादर्स असतात तशा पद्धतीने ते एक व्यक्ती, त्यांचं व्यक्तित्व होतं. ते एक प्रोफेसर होते आणि त्यांना त्यांच्या जेव्हा शिष्यानी, त्यांच्या स्टुडंटनी प्रश्न विचारला की रेकी म्हणजे म्हणजे अशी कुठली ऊर्जा आहे का ज्यांनी आपले सर्व प्रकारचे दुःख नाहीसे करू शकतात, तेव्हा त्यांनी काय केलं होतं, या सगळ्या ऊर्जांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये भ्रमण केलं. भारतात पण ते आले
पण त्यांना काहीच प्राप्त झालं नाही. ग्रंथ वाचण्यात आले, संस्कृत शिकले, वेगवेगळ्या गोष्टी अनुभवल्या आणि नंतर त्यांच्या ज्यांच्या जैन मुनी होते त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही साधनेला प्राधान्य द्या, साधना करा, मेडिटेशनवरती फोकस करा, नक्कीच तुम्हाला ह्या ऊर्जांची प्राप्ती होईल. या जपानच्या प्रोफेसरला या रेकी शक्तीचा शोध लागला आणि तीच रेकी शक्ती त्यांनी पुढे त्यांच्या शिष्यांना दिली. त्यानंतर चिजुरे हयाशी होते, त्यानंतर हवाई टकाटा, त्यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला होता. त्या कॅन्सरमधनं त्यांनी स्वतःला हील केलं, स्वतःला ट्रीट केलं आणि वयाच्या 80 वर्षापर्यंत त्या जगल्या. जगाला त्यांनी पूर्ण 22 ग्रँडमास्टर दिले होते. इथपर्यंत आपण कालच्या सेशनमध्ये बघितलं होतं. रेकी म्हणजे काय हे पण आपण डिस्कस केलं होतं की ही ब्रह्मांडाची ऊर्जा जी माझ्याकडे पण आहे, बरोबर, राईट, ती मला वापर कशा पद्धतीने करायचा हे शिकायचं आहे. ठीक आहे. तर या ऊर्जेला समजून घेताना मला ऊर्जेचा एक नियम लक्षात ठेवायचा आहे. आपण कुठलीही ऊर्जा तयार करू शकत नाही किंवा तिला डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. त्याचा नष्ट करण्याची ताकद आपल्याला नाही आहे. त्याच पद्धतीने आपल्या आत्म्याला आपला आत्मा आपण क्रिएट पण करू शकत नाही, त्याला डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. मग ऊर्जा काय करते, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केल्या जाऊ शकते. मग ऊर्जेचे टाइप्स आपण बघितले की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी. आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण कुठल्याही प्रॉब्लेममध्ये येतो तेव्हा निगेटिव्ह एनर्जी आपण अट्रॅक्ट केलेली असते. आपल्या आजूबाजूला काय करतो, आपण निगेटिव्हिटीचं वलय तयार करतो. म्हणून आपल्याला लाईफमधले 3 चॅलेंजेस फेस करावे लागतात. ते म्हणजे हेल्थ रिलेटेड चॅलेंजेस, फायनान्स रिलेटेड पैशांचे प्रॉब्लेम्स आणि रिलेशनशिपचे इश्यू. ह्या 3 चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात. आणि ह्या सगळ्या चॅलेंजवरती ते जे आपले ऑब्स्टॅकल आहेत हे जे सॉल्व करायचे असतील तर प्रत्येक लेवलला आपल्याला रेकी मदत करणार आहे. रेकीमध्ये तुम्ही एका प्रॉब्लेमला घेऊन आले असाल तर तुमचे मल्टिपल प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत मिळणार आहे. येस. मग आपल्याला पहिल्यांदा आता आज जाणून घ्यायचं आहे की डॉक्टर मिकाऊजींनी रेकीचा वापर करताना 2 नियम सांगितले होते. काल ते आपण बघितले की कोणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही. नंतर तुम्ही जर रेकी देत असाल तर ॲज अ एनर्जी एक्सचेंज तुम्हाला त्याच्याकडनं काहीतरी एनर्जी एक्सचेंज म्हणजेच काय, कोणती तरी फीज किंवा काहीतरी अमाऊंट काहीतरी आपल्याला घ्यायचं आहे. हे 2 नियम सांगितले आणि आज आपण त्याचे बघणार आहोत तत्व. डॉक्टर मिकाऊजींनी कुठले तत्व डिसाईड करून ठेवले होते की अशा तत्वांचा वापर करून रेकी शक्तीचा प्रवाह आपल्या शरीरात चांगला राहील आणि असे तत्व आपण जगताना आपल्या आयुष्यात आणलेत तर आपलं जीवन काय होईल, नक्कीच एका सकारात्मक तेनी भरून जाणार आहे. त्याच्यातलं आपलं डॉक्टर मिकाऊजींनी सांगितलेलं पहिलं तत्व होतं केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, क्रोध करायचा नाही. सोपं आहे का हे? सुनंदा मॅडम, सोपं आहे? मला सांगा, क्रोध करणं सोपं आहे का सुरेंद्र सर? सोपं नाहीये ना. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा राग येतो म्हणून मी विचारलं होतं तुमच्या रागाच्या लिस्टमध्ये. पद्मजा मॅडम, शक्य असेल तर एकता मॅडम, पद्मजा मॅडम कॅमेरा ऑन करून ठेवायचा आहे. मी सविता मॅडमचं समजू शकते. आपण एनर्जीच्या बद्दल बोलतो आहे. आपल्याला इंटरॅक्टिव्ह सेशन करायचं. मी एकटीच बडबड करत राहील तर प्रवचन दिल्यासारखं वाटेल की नाही? हो. मग तर इथे आपल्याला समजून घ्यायचं एनर्जी म्हणजे काय, तर आपल्याला समजायचं आहे. येस. तर मग त्यांनी पहिले तत्व काय सांगितलं होतं, केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला अजून राग येतो आहे का त्याची लिस्ट करा. आज येतोय का बघा बरं राग. नाही. कोणाचा राग येतोय का, अजूनही तुमच्या मनामध्ये अशी भावना आहे का? रेखी शिकायला आलोत ना आपण, मग मला काय करायचंय, पहिल्यांदा या रागाच्या भावनेला आयुष्यातून काढून टाकायचं आहे. मला माझ्या आयुष्यात कसं पाहिजे आहे, मला शांती पाहिजे. प्रत्येकाला शांतीच भेटत नाहीये. म्हणून या धकाधकीच्या जीवनामध्ये हा त्याच्याशी कॉम्पिटिशन करतो, तो याच्याशी कॉम्पिटिशन करतो, पैशाची कॉम्पिटिशन, करिअर रिलेटेड कॉम्पिटिशन, धावपळ नुसतं सुरू आहे. मग इथे कुठेच मनाला शांती मिळत नाही, रिलेशनशिपमध्ये शांती नाही आहे, प्रेमाचे संबंध नाही आहे. मग हे जर मिळवायचं असेल तर पहिल्यांदा मला माझ्यासाठी, माझ्या स्वतःच्या
स्वतःचं चांगलं करून घेण्यासाठी राग सोडून द्यावा लागेल. आपल्याला लाईफमध्ये ग्रोथ पाहिजे ना प्रत्येकाला. हो. म्हणून डॉक्टर मिकाऊजींनी त्याच्यात तत्व सांगितलं, केवल आज के लिए मी क्रोध करणार नाही, क्रोध नाही करूंगा. 24 तासांचं आयुष्य आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला म्हटलं की आज ग्रॅटिट्यूड करा. सांगण्याचा उद्देश काय होता? की ग्रॅटिट्यूड करणं का उद्देश आहे? कारण आजचा दिवस तुम्ही बघितला आहे. आजचा दिवस तुमच्यासोबत जर तुमचं कुटुंबही तुमच्यासोबत उठलं असेल तर आपण ब्लेस्ड आहोत. कारण रोज पृथ्वीवरनं बरेच लोक टाटा बाय बाय करतात, या जगाचा निरोप घेतात, आणि कधी कधी काही लोक तर झोपेतच चालले जातात, तेही आपल्याला माहिती पडत नाही. हम्म. मग अशा कंडिशनमध्ये जर आजचा दिवस मी बघत आहे, कितीही प्रॉब्लेम्स असेल तरी माझं कुटुंब माझ्यासोबत उठलेलं आहे, सगळे जिवंत आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? त्याच्यासाठी धन्यवाद व्यक्त करायचे आहे. तसंच डॉक्टर मिका उसूंनी काय ठरवलं होतं की आपलं प्रत्येकाला जीवन 24 तासांमध्ये बघायचं. का 24 तासांमध्ये बघायचं मॅडम? 24 तासच का? हो, 24 तासांमध्ये बघायचं. कारण ज्या दिवशी माझा बर्थडे झाला होता, ज्या दिवशी मी जन्माला आले होते, त्या दिवशीचा दिवस आपण सगळे सेलिब्रेट करतो. तो दिवस आपल्याला माहिती आहे. कालचा दिवस आपण जगलो, आज आपण बघितला, पण उद्याचा येणारा दिवस आपण जगू की नाही याची शाश्वती आहे का? नाही. अहमदाबादचं प्लेन क्रॅश झालं, त्यांना माहिती होतं हे. आणि त्या त्या ज्या घटनेने आपण प्रत्येक जण काय झालो होतो? हळवे झालो होतो की कुठल्याही क्षणाचा भरोसा नाही है, जो है अभी नाही. है. जी सिच्युएशन आहे ती एन्जॉय करणं महत्वाचं आहे. कारण त्या लोकांनी काय ठरवलं होतं? लंडनला चाललं होतं ते विमान, बरोबर ना? फ्लाईट लंडनला जाणार होती. कोणीतरी हो. इमॅजिन केलं होतं? नाही. कोणाला तरी वाटलं होतं की आज मी या पद्धतीने जाईल, नाही. माझ्या आयुष्यात या नाही. पद्धतीने ब्लॉकेजेस येतील, किंवा मी हा उद्याचा दिवस बघणार नाही? फ्लाईट नंतरचे 10 मिनिटंही माझ्या हातात नाहीये. कोणालाच माहिती नव्हतं, बरोबर? काय घडलं शेवटी? म्हणून आपल्याला काय हं. करायचंय? ग्रॅटिट्यूड व्यक्त करायची आहे. आणि डॉक्टर मिकाउसूंनी त्यासाठी सांगितलं की आयुष्य हे 24 तासांमध्ये बघा. आजचा दिवस बघितलाय, अगदी काही पुढचे क्षणही माझ्या हातात नाही. जर उद्याच्या दिवशी मला काही झालं समजा, तर माझ्या घरातले मला किती वेळ ठेवतील? ठेवतील का? मी नाही. किती लाडाची मुलगी आहे, लाडाची आई आहे, लाडाची बायको आहे, लाडाचं सगळं काही असेल तरी मला माझ्या घरातले किती तास ठेवतील? मॅडम, एवढ्या वैराग्याच्या गोष्टी करू नका हो. बरोबर? हम्म. ठेवतील का? नाही ठेवणार. नाही. अगदी कोणाच्याच घरातले कितीही प्रिय व्यक्ती असली तरी आजकाल असं झालंय, कॅटरिंगची ऑर्डर दिल्या जातात, बरोबर? गेल्यानंतर घरी आपण स्वयंपाक करायचा नसतो. 4 तासात त्या जो देह होतो त्याचं मड होतं. काय होतं? मड म्हणतो आपण त्यांना, बॉडी म्हटल्या जाते. त्या बॉडीला काय करा? इचलून उचलून घेऊन जा. 4 तासाच्या आत त्यांना रवानगी केली जाते आणि मग सगळेजण जेवायला तयार असतात. अगदी 4 दिवसानंतर हसतातही. आजकाल पहिल्यासारखं राहिलंय का? खूप अटॅचमेंट, खूप प्रेम असं राहिलंय का कुणाबद्दल? आहे, नाही अशातला भाग नाही, पण हळूहळू हा कमी झालंय. कमी झालाय, बरोबर? मग मला माझं जे जीवन जगायचं आहे, या सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये मला हे जीवन 24 तासांमध्ये बघायचंय. या 24 तासांमध्ये मला माझा 8 तास झोप, मला झोपेला प्राधान्य द्यायचं आहे, जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये डिसिजेस येणार नाहीत. झोप खूप व्यवस्थित घ्यायची आहे. त्यानंतर माझं काय येते? माझं 8 तास माझं ऑफिस जर करत असेल तर ऑफिस, किंवा माझं जे काही मी जे काही इती कर्तव्य सांगितले ते 2 तास मला माझ्या फॅमिलीला द्यायचे आहेत. फॅमिली टाईम हा महत्त्वाचा आहे. 2 तास मी माझ्या हेल्थला देणार. माझं जेवण शांततेने मी करणार, आणि त्या अर्धा तास सकाळचं जेवण, अर्धा तास संध्याकाळचं जेवण, आणि 40 मिनिटाचा वॉक किंवा एक्सरसाइज. या पद्धतीने आपल्याला डिव्हाइड करायचं आहे. नंतर बाकीचा जो वेळ आहे तो रीडिंग करा, किंवा काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. माझं नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझे इति कर्तव्य जे आहे ते आपल्याला फॉलो करायचे आहेत, ते आपल्याला कम्प्लीट करायचे. या सगळ्यांमध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं? की डॉक्टर मिकौसूंनी हेच पहिलेपासून सांगितलं होतं, इतके वर्ष झाले ते सांगत आलेत की तुम्ही 24 तासांमध्ये आपलं आयुष्य बघा. 24 तासांमध्ये का सांगितलं? की आजचा दिवस माझ्या हातात आहे, उद्याचा दिवस माझ्या हातात हम्म. नाही. उद्या काय होणार आहे कोणालाच माहिती
नाही. हम्म. म्हणून त्यांनी सांगितलं होतं केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. करूंगा. आजच्या दिवशी मला क्रोध करायचा नाही. नाही. असं शक्य होते का? नाही होत. वेळ लागतो. बरोबर. पटकन आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग येत असतो, पटकन आपण चिडून जातो. मनासारखं गोष्टी झाल्या नाही, त्यांनी अरे केलं की आपण काय करतो? समोरचा अरे केल्याबरोबर कार्य. राईट. आपल्यामध्ये तेवढे पेशन्सच राहिलेले नाहीत. समोरचा ऑटोवाला गाडी, आपण चुकून धक्का लागला, आपण थांबतो का? नाही. तो काही बोलण्याच्या अगोदर आपण त्याच्यावरती वरचढ, चुकी आपली असेल तरी पण आपण त्याला वरचढ व्हायला सुरुवात करतो. मग आपल्याला सांगितलं आहे की राग का करायचा नाही. राग केल्याने काय होतं? तुम्ही हा घटना ऐकल्या असतील. लॉकडाऊनची पण केस आहे आता. बँगलोरची केस तुमच्या वाचनात आली असेल. पेपरमध्ये असंख्य रागाच्या परिणाम आपल्याला बघायला मिळतात. त्यातल्या त्यात बँगलोरची रिसेंट केस आहे म्हणून डिस्कस करूया. तिथे असं झालं होतं की कपल मुंबईवरनं बँगलोरला शिफ्ट झालं. बरोबर. पेपर वाचला असेल तर बऱ्याच लोकांना माहिती असेल ही घटना. आणि त्या कपलमध्ये रात्री 12:30 नंतर वादविवाद सुरू झाले. आणि सगळं त्या म्हणजे जे नवरा बायको होते त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं. मी नाव नाही सांगणार. त्यांना तिथे बँगलोरला जाऊन काही दिवस झाले होते. ते तिथे ॲडजस्ट होत नव्हते. त्या जी वाईफ होती तिला मुंबईला परत जायचं होतं. मुंबईतच तिचं, पण तिचं नवऱ्याचं म्हणणं होतं की मी इथेच कंटिन्यू करणार. माझा इथे जॉब लागलेला आहे, सॅलरी तेवढी मिळते आहे, पण मला तिथे मिळणार आहे का तेवढी सॅलरी? आता जॉब शिफ्ट करून जमणार नाहीये. तर त्या पद्धतीने त्यांचं भांडण इतकं टोक्याला गेलं, इतकं भांडण शब्दावर शब्द वाढत गेले, शब्दावर शब्द वाढत गेले. आणि रागाच्या भरात त्या नवऱ्याने बायकोला काय केलं? वाचत नाही वाटतं तुम्ही पेपर. काय केलं? मारून टाकलं. IT कंपनीमधलं कपल, लव्ह मॅरेज झालेलं कपल, एक कुटुंब काय झालं? उद्ध्वस्त झालं. रात्री 4:30-5च्या दरम्यान त्याची बायको गेली. त्यानंतर त्याला फार पश्चाताप झाला की माझ्या हातून काय झालंय. तो जेलमध्ये गेला असेल. बरोबर. आज त्याचा हम्म. एवढं सुंदर कुटुंब उद्ध्वस्त झालं. अशा असंख्य घटना लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये घडल्या. हे आता रिसंट 1-1.5 वर्ष, एकही वर्ष नसेल झालं. 5-6 महिन्यांचंच उदाहरण आहे. 5-6 महिन्यांपूर्वीचंच उदाहरण आहे. अशा असंख्य. मागे असं असायला टीचर पण मुलांना बऱ्यापैकी मारत होत्या. काही मुलांना कांदा मारून फेकला आईनी, तिच्या डोळ्याला लागला रागाच्या भरात. बरोबर. या पद्धतीने असंख्य घटना आपण रागाच्या ऐकत असतो, रागाच्या बघत असतो. बरोबर. या रागामुळे एक सुखी संसाराचं काय झालंय? नुकसान झालंय. कांदा फेकून मारल्यानंतर त्याचा डोळा जाऊ शकत होता, याचा विचार न हम्म. करता आई रागाच्या भरात काय करते? कधी कधी होतं ना या पद्धतीने. आपण मुलांना या पद्धतीने ट्रीट करतो. आपला राग मुलांवरती नसतो कदाचित. आपण आपल्या स्वतःलाच वैतागलेलो असतो. आपण आपल्या स्वतःच्याच भावना समजून नसतो घेत. स्वतःचे आपले हार्मोनल चेंजेस होत असतात. आपल्याला स्वतःला सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींना डील करावं लागतं. मग आपल्याला माध्यम काय मिळतं? तर आपले मुलं मिळतात, की आपल्या हक्काचे आहेत, आपण त्यांना कसंही ट्रीट केलं तरी चालेल. पण असं होईल का? नाही ना. हम्म. नक्कीच नाही होणार. त्यांना प्रेमाची, केअरिंगची गरज आहे. आणि आपण काय करतो? आपला राग, आपलं फ्रस्ट्रेशन नेहमी त्यांच्यावरती काढण्याचा प्रयत्न करतो. असं होता कामा नये. तर मग डॉक्टर मिकाउसींनी सांगितलं, जेव्हा रेकी तुम्हाला शिकायची आहे तेव्हा तुम्हाला पहिल्या लेवलमध्ये स्वतःचा शोध घ्यायचा आहे. पहिल्या लेवलला आपण काय म्हणतो? शोधन क्रिया. ही जे आपण करतो आहे ती सगळी शोधन क्रिया आहे. मला कशाचा शोध घ्यायचा आहे? मला माझ्या भावनांचा शोध घ्यायचा आहे. पहिल्यांदा मला माझ्या भावना समजत आहेत का? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला किती वेळा राग येतोय? ठीक आहे. लक्षात घ्यायचं, उद्या तुमचं टास्क आहे हा. उद्याचाच दिवस, उद्या सकाळी उठल्यापासून क्लास करेपर्यंत तुम्हाला किती वेळा राग येतोय ते तुम्हाला विचार करायचा आहे. आणि किती वाजता येतोय, किती वेळानंतर राग आला आणि कशाचा राग आला, कळेल. हम्म. आपल्याला रागाच्या ट्रिगर पॉइंट, मला कुठल्या गोष्टीनी
आठवल्या की राग येतो, कोणी मला काय बोलल्यावरती राग येतो, ते आपल्या प्रत्येकाला शोधून काढायचं आहे. ओके? समजलं टास्क काय राहणार आहे प्रत्येकाला? मला माझ्या हो. रागाचे ट्रिगर पॉइंट म्हणजे कोणी पिन मारल्यावरती मला राग येतो का, कोणी काही बोलल्यानंतर राग येतो का, मला कोणी चिडवल्यावरती राग येतो का, कोणी मला माझ्या बाबतीत चुकीचं बोलल्यानंतर राग येतो का, बरोबर? हे सगळं आपल्याला उद्याच्या दिवशी शोधून काढायचं आहे. का त्यांनी रागावरती नियंत्रण सांगितलं आहे? आपण उदाहरणही बघितलं, जेव्हा आपण रागावरती नियंत्रण ठेवत नाही तेव्हा आपण आपलं सुखी आयुष्य अगदी उद्ध्वस्त करायला आपण स्वतः कारणीभूत असतो. म्हणून डॉक्टर मिकाउसुई म्हणतात आपलं आयुष्य 24 तास बघा, आणि या 24 तासांसाठी मी राग करणार नाही. उद्याचं उद्या बघू, उद्या काय होईल ते उद्या बघू. मी आजच्या दिवस राग करणार नाही. आजच्या दिवस मी काय करणार, ग्रॅटिट्यूड करणार. मला काय करायचं, उठल्यानंतर स्माईल करायची आहे, छान सुंदर हसायचं आहे. माझ्यासोबत जर माझं कुटुंबही उठलेलं आहे, त्यांनाही तेही जिवंत आहे, तर त्याच्यासाठी भगवंताचे, ईश्वराचे, त्या रेकी शक्तीचे, ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहे. ठीक आहे? पहिलं तत्व समजलंय प्रत्येकाला? केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. पुढचं हो. तत्व जायचंय. येस, पुढचं तत्व आपल्याला समजून घ्यायचंय. पुढचं तत्व आहे केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. आजच्या दिवस काय करायचंय आपल्याला, चिंता करायची नाही. मॅडम शक्यच नाही, मुलं शाळेत जातात, बरोबर? लवकर आले नाही की आईचा जीव घालमेल होतो, बरोबर? उद्या कसं होईल याची चिंता, परवा कसं होईल याची चिंता, याच्या लग्नाला जायचंय त्याची चिंता, पाऊस खूप पडतोय त्याची चिंता, पाऊस कधी थांबणार त्याची चिंता, किराणा भरायचा आहे त्याची चिंता. असंख्य गोष्टींची आपण काय करतोय, अगं संध्याकाळच्या जेवणाची चिंता. सर्वात जास्त चिंता लेडीजला असेल तर ती संध्याकाळच्या जेवणाची. जेवणाची, की आता संध्याकाळी जेवणाला काय करायचं. ही मोठा प्रश्न सगळ्या लेडीजकडे पडलेला आहे, बरोबर? चिंता चिंता चिंता, फक्त आपण हेच करत राहतो आणि आयुष्य आपलं फक्त चितेकडे नेत असतो. काय करतो आहे, चिंता आपल्याला कुठे नेणार आहे, चितेकडे नेणार आहे. म्हणून मला चिंतन करायचं आहे. काय करायचंय, माझ्या आयुष्यामध्ये मला चिंतन करण्यावरती भर केंद्रित करायचा आहे. मग डॉक्टर मिकाल सुन्नी तत्व सांगितलं होतं, केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. मला चिंतेपासून दूर राहायचंय. बघा, एक तुम्ही स्टोरी ऐकली असेल पण पुन्हा मी एकदा सांगते. एक राजा होता. राजा राज्यात खूप छान राज्य सुरू होतं. राजाचं सगळं लक्ष, खूप सगळं व्यवस्थित होतं. जी राज्याचं कार्य चालू होतं ते चांगले, राज्याची सुव्यवस्था अगदी व्यवस्थित होती. राजकुमार चांगला होता. राजकुमार त्याची जबाबदारी सांभाळत होता. राजकुमारीचं लग्न झालेलं होतं. सगळं उत्तम होतं. राणी पण चांगली होती, तब्येती चांगल्या होत्या. तरी राजाला महलामध्ये झोप काही लागत नव्हती. राजाला कळत नव्हतं की आपल्याला झोप काही का लागत नाहीये, कुठली गोष्ट आपल्याला सतावत आहे. अशा पद्धतीने राजा विचार विचार करत असायचा. आणि राजाला असं आठवलं की जेव्हा आपली राज्य चांगल्या पद्धतीने चालत नव्हते, राज्याची आर्थिक व्यवस्था चांगल्या पद्धतीने चालावी यासाठी एका साधूनी, एका ऋषींनी त्यांना मदत केली होती. त्या ऋषींना जाऊन भेटावं आणि आपण कारण विचारावं की मला झोप का लागत नाही, मी डिस्टर्ब झाल्यासारखं झालेलं आहे, मला याच्यातून काहीतरी मार्ग सांगा. मग त्या ऋषींचा आधी जेव्हा राज्याचा कारभार सुव्यवस्थित करण्यासाठी बरीच मदत झाली होती, सगळं छान होतं. मग राजाचं असं म्हणणं होतं की गुरुजी तुम्ही आमच्या राज्यात राहा, तुम्ही माझ्या राज्याचे मंत्री म्हणून कार्यभार सांभाळा, कुलगुरू म्हणून तुम्ही काय करा, या राज्याची जबाबदारी घ्या, मला नेहमी मार्गदर्शन करा. पण ते गुरुजी किंवा ते आपण ऋषी म्हणाले की मी या राज्यात राहणार नाही. आणि राजाला थोडासा त्याचा राग आलेला असतो की मी एवढा मान देऊ करतो आहे, एवढं मी त्यांच्यासाठी वेगळी सेपरेट कक्ष बनवला आहे, रूम बनवली आहे, तरी हे ऋषी माझ्या राज्यात राहायला तयार नाही. मग अशा वेळेस काय होतंय, हे राहायला तयार नाही, सगळ्या गोष्टी आहेत. राजा म्हणतोय ठीक आहे, नाही आलेत आता, आता माझं तरी इतके वर्ष झाले मी त्या गुरुजींना भेटलो नाही, त्या ऋषीमुनींना मला भेटायला पाहिजे, त्यांच्याकडेच माझ्या प्रश्नाचं उत्तर असेल, कारण त्यांनी नेहमी मला मदत करत आलेले होते.
मग बऱ्याच वर्षानंतर राजा त्यांच्याकडे भेटायला जातो. तर त्यांच्या आश्रमाच्या बाहेर त्यांना काय दिसते, झोपडी असते, झोपडीच्या बाहेर फार गर्दी असते. राजाला कळतच नाही नेमकं काय सुरू आहे. आणि तिथे त्यांचे जे साधक असतात, जे फॉलोअर्स असतात ते असतात. आणि मग राजा तिथे जातो आणि विचारतो की असं असं निरोप द्या, मी राजा आहे, या राज्याचा राजा आहे, हे तुम्हाला भेटायला आलेले आहेत, तुम्ही असं सांगा. मग त्याच्यातला एक जो साधक आहे तो म्हणतो की राजन, हे गुरुजी जाऊन वर्ष झालेत. वर्ष झाले गुरुजींना देहांतवास झालेला आहे. तर तेव्हा राजा होतो आणि म्हणतो, आता माझ्या प्रश्नांची उत्तरं मला कोण देणार, मला कोण मदत करणार. मग अशा वेळेस काय होतं, ठरवल्याप्रमाणे राजाचं काहीच होत नाही. आणि राजाला वाटतं आता आपल्याला निराश होऊन परत जावं लागेल. पण मग पुन्हा तो साधक म्हणतो, थांबा राजन, तुमच्यासाठी गुरुजींनी काहीतरी एक भेटवस्तू ठेवलेली आहे. एक संदूक असतो, एक पेटी असते, त्याला म्हणतात लाकडाचं पेटी. त्या लाकडाच्या पेटीमध्ये त्या राजांनी, जे गुरुजी असतात, त्या गुरुजींनी राजांसाठी एक संदेश लिहून ठेवलेला असेल की जे कराल ते वाढेल. त्याच्यावरती लिहिलं असेल, जे कराल ते वाढेल. राजाला कळतच नसतं की हे नेमकं काय लिहिलेलं आहे. जे कराल ते वाढेल, जे कराल ते वाढेल, जे कराल ते वाढेल. तर मग राजा म्हणतो आहे की ठीक आहे, आता हे आपल्याला गुरुजी तर गेलेले आहे, आपल्याला राज्यात परत जायचं आहे. मग राजा असाच रात्रभर फेऱ्या मारत राहतो. 2 दिवस जातात, 3 दिवस जातात. मग राजाचं लक्ष जातं की काय करून माझ्याकडे काय वाढणार आहे, हा विचारात राजा पडलेला असतो. आणि या विचारातच राजाला एक लक्षात येतं की आता माझी जी पुढची पिढी आहे, म्हणजे माझा मुलगा, त्याच्याही पुढच्या पिढीला जर आपल्या राज्यामधले जे सेनापती आहे, सेना आहे, त्याला जर मी प्रशिक्षण देण्याचं काम केलं, तर ती सेना वाढवली, तर माझ्या मुलाला नक्कीच त्याची मदत होईल. त्या जे आता जे बाल आहे, मुलं आहे, त्या लहानपणापासून त्यांना तलवारबाजीचं प्रशिक्षण दिलं, तर त्यांना मी काही नवीन शिकवण्याचा प्रयत्न केला, तर माझे एक्सपिरियन्स त्यांना सांगून त्यांच्या आयुष्यात काही बदल केले, तर मग राजाच्या लक्षात येते. आणि राजा त्या जे सेना असते त्यांच्या मुलांना, ते छोटे छोटे 7-8 वर्षाचे मुलं असतात, त्या मुलांना सेनाचं प्रशिक्षण द्यायला चालतं, तलवारबाजी राजा शिकवायला सुरू करतो. आणि या प्रोसेसमध्ये राजा रात्री जेवण झाल्यानंतर 10-10:30च्या दरम्यान तलवारबाजीचं प्रशिक्षण सुरू करतो. बराच काळ त्यांचं ते सुरू असतं. आणि याच्या दरम्यान राजाला शारीरिक कष्ट, म्हणजे शारीरिक पण ते श्रम झालेले असतात. आणि या थकव्यामुळे राजा काय होतो, रोज झोपी जातो. राजालाही कळत नाही की त्याला चिंता सतावत होती आणि ती व्यर्थ चिंता तो करत होता. व्यर्थ चिंतेच्या ओझ्याखाली राहत होता आणि त्याचा टाइम तिथे जात नव्हता. जेव्हा त्यांनी त्याचा वेळ सत्कारणी लावायला सुरुवात केली, त्याचं लक्ष कुठे केंद्रित केलं, एका चांगल्या गोष्टीवरती केंद्रित करायला लागला, तेव्हा त्याच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स काय झाले, हळूहळू दूर होत गेले. आणि त्याच्या आयुष्यामध्ये पण त्यांनी काय केलं, एक सत्कार्य केलं. त्यांनी काय केलं, त्याच्या मुलासाठी, त्यांच्या पूर्ण राज्याचा सुव्यवस्था चांगली व्हावी, अजून राज्याचा कारभार चांगला चालावा. आणि राज्याचा कारभार चालवणारी सेना आणि सेनापती हे काय असतं, खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो ना, आपल्या भारताची मिलिटरी खूप स्ट्रॉंग आहे, आहेच की नाही, हो. त्याच पद्धतीने, मग जर मिलिटरी स्ट्रॉंग आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत, बरोबर, आपण बिंदास सगळीकडे जाऊ शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणून आपल्या राज्याची जेव्हा सेना स्ट्रॉंग होईल, आपल्या राज्याची सुव्यवस्था चांगली राहील, तेव्हा आपल्या राज्याची काय होणार आहे, प्रगती होणार आहे. म्हणून राजाने त्या मुलांना ट्रेनिंग देण्याचं काम केलं. आणि अशा प्रकारे राजा त्याच्या प्रॉब्लेमच्या बाहेर पडला. राजा काय करत होता, सोल्युशनवर फोकस करत होता का, त्याच्याकडे डोक्यात सोल्युशन होतं का, की चिंता होती फक्त, फक्त चिंता होती का राजाकडे, फक्त चिंता करत होता, सोल्युशन मिळत होतं का सुनंदा मॅडम? नाही, त्याच्या डोक्यात फक्त काय होतं, चिंता सुरू होती की माझं चिंता. पुढे कसं होईल, राज्याचं पुढे कसं होईल. त्याला बोलताही येत नव्हतं, त्याच्या भावनाही कळत नव्हत्या. जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये आपला फोकस सोल्युशनकडे जातो, जेव्हा मी आजच्या दिवस माझ्या आयुष्यात काळजी करायला सोडून देतो, तेव्हा माझ्याकडे काळजी करण्यापेक्षा आपण जेव्हा चिंतन करतो, माझा फोकस मला काय पाहिजे याच्यावरती शिफ्ट करतो, तेव्हा आपल्याला त्या गोष्टी काय मिळतात,
पॉझिटिव्ह रिझल्ट देतात, आपल्याला त्या गोष्टी मिळतात. म्हणून मला आजच्या दिवसांसाठी चिंता करायची नाही. दुसरं तत्व डॉक्टर मिका उसूंनी सांगितलं आहे, केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. समजलं? समजलंय प्रत्येकाला? हो. नक्की? हो. 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 येस. तिसरं तत्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. तिसरं तत्व आहे, मैं आज के लिए अपने पर हुई आशीर्वादों की गिनती करूंगा. मी माझ्यावरती कुठले आशीर्वाद आज मिळालेले आहेत त्याचा विचार करणार आहेत. आता तुमचं काय सांगितलंय मी, तुम्हाला टास्क कंप्लीट करायचे. आता तुमच्यावरती तुमच्या आयुष्यात काय काय आशीर्वाद आहे तुम्हाला लिहून काढायचे. एकता मॅडम, सुरेंद्र सर, पद्मजा मॅडम, सगळ्यांनी आपल्यावरती हो. कुठले कुठले आशीर्वाद आहे, काय आशीर्वाद तुमच्याकडे आहे तो बघायचा आहे. रुपाली मॅडम, आपल्या आयुष्यात आशीर्वाद म्हणून अशी कुठली गोष्ट आलेली आहे किंवा आशीर्वाद समजता आपण? स्पिरिच्युअल नॉलेज जे आलेलं आहे आपल्याकडं, बर. ते एक आशीर्वादाच्याच रूपाने आलेलं आहे. बरोबर. आपण एका चांगल्या राज्यात जन्माला आलो आहोत, तो पण आपल्यासाठी आशीर्वाद आहे. व्हेरी गुड. आपले आई वडील चांगले कर्म करून आपल्याला चांगले संस्कारांनी घडवले, तो पण एक आशीर्वाद आहे. आपल्या पोटाला चांगले मुलं आले, ते चांगले संस्कारी आपण घडवू शकलो, हा पण एक आशीर्वाद आहे. करेक्ट. आणि आपल्याला जे काही निसर्ग चांगलं देतोय, रोजचं अन्नधान्य, जेवण आपण चांगल्या पद्धतीनं खातोय, हा पण एक आशीर्वाद आहे. व्हेरी गुड. अजून एक. मी बोलू? हा, बोला रुपाली मॅडम. हा. म्हणजे आज आपल्या बरोबर म्हणजे काही चांगली माणसं, सत्संग किंवा मित्रमैत्रिणी हे आहेत, त्याच्यामुळे आपलं आयुष्य एक सोप्या पद्धतीने म्हणजे आपल्याला मिळतं. किंवा आजचं जर आपण उदाहरण घेतलं की कोणतरी माझ्या मैत्रिणी मला रेकीबद्दल सांगितलं, तर कुठेतरी काहीतरी संबंध चांगले होते येस. म्हणून चांगल्या गोष्टी आपल्या म्हणजे त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळेच ती गोष्ट आपल्याला अट्रॅक्ट झाली. म्हणजे हा पण एक प्रकारचा आशीर्वाद. आशीर्वादाचा आहे. आधी आणि काय म्हणत चांगली होते? हा, बोला रुपाली मॅडम. आणि चांगले म्हणजे सपोर्ट करणारी फॅमिली म्हणजे सासूबाई असू देत, मिस्टर असू देत, की चांगल्या कुटुंब, की आपल्याला म्हणजे मी आता स्वतः व्यवसाय करते, तर व्यवसाय करणं सोपं नाहीये घरातलं बरोबर. सांभाळून. पण अशा गोष्टींसाठी सुद्धा मोठ्या मनाने समजून घेणं आणि सपोर्ट करणं, तर तो सुद्धा एक आशीर्वाद आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. एकता मॅडम, तुमच्या आयुष्यात काय आशीर्वाद समजता तुम्ही? अनम्यूट करा. जे काही आहे आजूबाजूला, जे आपण रोजचं आयुष्य आनंदाने जगतो, हे एक आशीर्वादच आहे देवाचा. चांगल्या कुटुंबात आलो आपण, ते एक आशीर्वादच आहे. चांगली मुलं म्हणजे शिकतायत, जे आपण चांगल्या घरात आलो, चांगल्या याच्यात आलो, धर्मात आलो, धार्मिक शिक्षण, धार्मिक येस. जे सगळं जे काय आहे ते एक प्रकारचा आशीर्वादच आहे. बरोबर. हम्म. सुनंदा मॅडमच्या आयुष्यात काय आशीर्वाद आहेत? मला माझ्या मैत्रिणीने रेकी बद्दल सांगितलं. माझी 2 वर्षापासूनची इच्छा होती रेकी शिकण्याची. मी तिला खूप वेळा म्हटलं की आपण करूया करूया. नंतर मी रिटायर झाले. परवा तिचा फोन आला की असं असं रेकीचं सेशन चालू आहे, तुम्ही जॉईन व्हा म्हणून. हा एक मला मिळालेला आशीर्वादच आहे त्यांच्याकडून. व्हेरी गुड. अजून? मी एक बोलते अजून एक. हा. मी माझ्या अध्यात्माच्या मार्गात इयत्ता 7वी मध्ये होते, तेव्हा मी आले. आणि मला वयाच्या 13व्या वर्षी सद्गुरू मिळाले. आणि तो मला माझ्या आयुष्यात तो मोठा खूप आशीर्वाद आहे. कारण का त्या आयुष्यात तर अनेक प्रॉब्लेम्स तर सगळ्यांचे असतात, पण त्याच्यामुळे ते सामर्थ्य म्हणजे आपल्याला जगण्यासाठी मनोबल पण त्याच्यामुळे मिळतं, आणि एक वेगळी दृष्टी आपल्याला त्याच्यामुळे मिळते. आणि तो सर्वात मोठा आशीर्वाद माझ्या आयुष्यामध्ये आहे असं मी समजते. येस. कारण गुरु आपल्याला मिळणं हे फार खूप भाग्याची लक्षण आहे. आणि अगदी आता
ज्या लोकांना तर अगदी पोटात असल्यापासून ते आशीर्वाद मिळतात, त्यांची तर ब्लेसिंग आपल्याला, आणि त्यांच्यामधले जे सगळे भाव असतात, त्यांचं वागणं असतं, बोलणं असतं, ते फार म्हणजे अप्रतिम असतं. ज्यांना लहानपणापासून गुरु लाभलेले आहेत ना, त्यांचं आयुष्य म्हणजे त्यांनी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कर्म करताना पण ते खूप विचार करून करतात. कोणाकडनं आपल्यालाही फसवायचं नाही आहे, आणि असे लोक कोणाकडनं फसवले जाऊ शकत नाही. कारण आपण जेव्हा लहानपणापासून कुठल्या तरी चांगल्या गोष्टीमध्ये आहोत, सत्संगामध्ये आहोत, किंवा सत्संगत म्हणजेच काय, चांगल्या लोकांच्या संगतीत आहोत, तेव्हा आपल्या आजूबाजूला वातावरण काय राहतं, पॉझिटिव्ह राहतो. तेव्हा आपण आपल्या कर्मांवरती फोकस करत असतो. आणि जेव्हा आपण आपल्या कर्मांवरती फोकस करतो, आपण काय करतो, मला कोणाचं वाईट करायचं नाही, माझ्यामुळे कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे, आणि माझ्यामुळे कोणाच्या आयुष्यात ब्लॉकेजेस क्रिएट होता कामा नाही. आपण आपले कर्म काय करतो, क्लिअर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि ही खूप गोष्ट महत्वाची आहे. जेव्हा आपण रेकीमध्ये येतोय, रेकी पण आपल्याला तेच शिकवणार, की आपल्या स्वतःवरती फोकस करा, स्वतःची एनर्जी वाढवा, स्वतःच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह राहा, स्वतःचे कर्मांवरती, स्वतःच्या वागण्यावरती फोकस करा. इतरांना दोष देण्यात उपयोग नाही. येस, अजून कोणाला आपले ब्लेसिंग शेअर करायचे आहेत, की आपल्यावरती काय काय ब्लेसिंग आहे? ओके, ठीक आहे. चपला किती वापरल्या आतापर्यंत? सुनंदा मॅडमनी किती चपला वापरल्या लहानपणापासून? मला असं वाटते सुनंदा मॅडम सर्वात छोटे मेंबर आहे इथे, आणि सर्वात यंगेस्ट मेंबर आपल्या फॅमिलीमधले आहेत. किती चपला वापरल्या तुम्ही? किमान वर्षातून दोनदा. वर्षातून दोन दोन. म्हणजे दोनच जोड घेते वर्षातून. व्हेरी गुड. ओके, हा. एकता मॅडमनी किती चपला वापरल्यात? दोन सांगा तीन सांगा. जोड तरी असतातच. दोन तीन दोन असतात हो ना. असतातच हा. पद्मजा मॅडमकडे असतील तीन चार जोड. हो आहेत. आहेत ना. रुपाली मॅडमकडे असतील. बरोबर. हो. मला सांगा, आपल्याला या चपलांचे कधी आशीर्वाद वाटले नाही का हो? खरंच आहेतच असे. आहे. हं? आशीर्वाद आहेत. हे आहेतच. चपलाही आपल्याला ब्लेसिंग म्हणून आपल्या आयुष्यात आले का? हो. आपल्या याला कधी पायाचं रक्षण. थँक्यू म्हटलंय का तुम्ही? नाही. नाही. याला कधी थँक्यू म्हटलं आहे का? नाही. नाही नाही. म्हटलंय. हा, अमोल सर म्हटलंय का थँक्यू? चपला जितक्या वापरतो आहे आपण, शूज वापरतो आहे, ती चप्पल कशी का असेना, प्रत्येकाची किंमत नाही मी करत आहे, ती 100 रुपयाची असू दे, 500ची असू दे, 2000पर्यंत असू दे, पण कायम काय करते आहे, काम सेम आहे, पायाचं प्रोटेक्शन करणं. ऊन असू दे, थंडी असू दे, खडक असू दे, चांगली कुठलं पाणी असू दे, रेताळ प्रदेश असू दे, कुठल्याही ठिकाणी मला प्रोटेक्शन करते आहे ना ती चप्पल. हो. हो. मग आपण तिला कधी धन्यवाद व्यक्त केले लास्ट टाइम, की माझी चप्पल खूप म्हणजे मला खूप मदतीला आलेली आहे? लास्ट टाइम आपण त्याचे आभार कधी व्यक्त केले? नाही आता. नाही केले. नाही केली. मग आज आपल्याला काय करायचं आहे, आपले आशीर्वाद लिहून काढायचेत. माझ्यावरती काय काय आशीर्वाद आहे, माझा हा लॅपटॉप किंवा माझं कम्प्युटर, माझं ज्या माझ्याकडे गोष्टी आहेत त्या सगळ्या ब्लेसिंगच आहेत. आशीर्वाद आपण फक्त याच पद्धतीने करू शकतो का? मोबाईलचा चांगला वापर केला तर मोबाईल ब्लेसिंग आहे. आज आपली आई हम्म. कुठेतरी लांब राहते, आपली कुठली तरी लहानपणीची मैत्रीण कधीतरी मोबाईलवरती भेटून जाते, कधी फेसबुकच्या माध्यमातून, कधी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, कधी इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण एकमेकांशी कनेक्ट होत असतो. जेव्हा आपण त्याची पॉझिटिव्ह साईड बघतो तेव्हा आपल्याला त्याचा आशीर्वाद वाटतो, आणि जेव्हा निगेटिव्ह साईडला आपण जातो तेव्हा आपल्याला त्याचे ब्लेसिंग कर्स वाटतो. हे काय मोबाईल आला आहे, किती मोबाईल बघताय? कारण आपणच आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देतो ना. मुलांना मोबाईल, तुम्ही जर स्वतःच्या हातातला मोबाईल काढून टाकला तर मुलं वापरतील का मोबाईल? नाही नाही. वापरणार. कारण आई जर काम करताना मोबाईलकडे लक्ष ठेवत असेल, आई त्यांच्याशी बोलत नसेल, आईचं सिरियल बघणं जर मोबाईलमध्ये सुरू असेल, मी कोणाला पर्सनली उद्देशून नाही बोलत आहे, पण प्रॅक्टिकल गोष्ट आहे ही. सध्याची सिच्युएशन अशी होत चालली आहे म्हणून मुलं मोबाईलकडे अट्रॅक्ट होत आहे. तुम्ही बसा आणि मोबाईल त्यांना बघा, तुला काय बघायचंय मी दाखवते, चल आपण दोघं सोबत बघू. त्यांना नेमकं उद्देश काय आहे तर समजून घ्या, की त्यांना मोबाईलचं अट्रॅक्शन केव्हा बंद होईल,
जेव्हा तुम्ही त्यांना प्रत्यक्षात ह्या मोबाईलचं महत्त्वही समजून सांगा आणि मोबाईलचे साईड इफेक्टही दाखवा. आणि अगदी लहानपणापासून सांगत चला की बघ याच्यामध्ये याचं आपण ट्रान्झॅक्शन करू शकतो, याच्यामध्ये आपण भाजी घेतो आहे त्याचे पैसे पे केले मी, आणि हे पैसे आपल्याला या या पद्धतीने त्यांना हिशोब समजून सांगा. छोट्या छोट्या बारीक गोष्टी आपण त्यांना सांगत गेलो, दाखवत गेलो की यासाठी पण पैसे लागतात, तेव्हा त्यांनी या मोबाईलकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. हे बघ मी नवीन गोष्ट मोबाईलवरती शिकत आहे. आता तुम्ही रेकीचं सेशन जॉईन केलं, त्यांना सांगा की मी मोबाईलवरती क्लासेस करते, मी काहीतरी नवीन गोष्ट शिकण्यासाठी मोबाईलचा वापर करते. या पद्धतीने जेव्हा आपण सांगायला सुरुवात करतो तेव्हा मुलांचा दृष्टिकोन बदलतो. नाही तर ते कार्टून्स, नाही तर गेम्स खेळण्यासाठीच मोबाईल वापरतात. हो, हेच होतं ना. का महत्व लॅपटॉपचं माहिती आहे त्यांना की लॅपटॉपवरती आपल्याला काही ड्रॉइंग बनवता येतं, पण मोबाईलचंही माहीतच नाही ना त्यांना. आपण मोबाईलचं महत्त्व जर वेगळ्या पद्धतीने पटवून दिलं तर ते मोबाईलचा मिसयूज करणार नाही. ठीक आहे. तर आज आपल्याला आशीर्वादाची गिनती करायची आहे. आपल्याला पहिल्यांदा आपल्या चपलांचे धन्यवाद व्यक्त करा की इतक्या चपला मी वापरल्या, त्या चपलांनी मला प्रोटेक्शन दिले, इतक्या चपलांनी मला मदत केलेली आहे, आणि मी कुठेही ऊन असू देत, पाऊस असू दे, कुठे फिरायला गेली तरीही त्या चपलांनी माझ्या पायाचं काय केलंय, संरक्षण केलंय. नाही तर आपण ते म्हणजे जेव्हा आपलं त्रेतायुग द्वापार युगामध्ये ज्या पादुका आपण वापरत होतो ते वापरू शकलो असतो का आपण? आपले पेशन्स आहे का एवढे पादुका वापरण्यासारखे? आपण तर छोट्या छोट्या गोष्टीवरती फर्स्टेट होतो. होतो ना. प्रत्येक हो. वेळेस आपण चिडून जातो, प्रत्येक वेळेस ओरडून बोलतो. होतो की नाही? त्या पादुका वापरण्यासाठी तेवढे आपल्याकडे पेशन्स होते का? असते का? की आता आपल्याला पादुका वापरायला सांगितल्या असत्या लाकडाच्या, वापरल्या गेल्या असत्या का खरंच? नाही, नाही. शक्यच नव्हतं. येस, म्हणून आज आपल्याला चपलांचे धन्यवाद व्यक्त करा. आता अजून एक चॅलेंज देऊ का मी तुम्हाला? एक्सेप्ट आहे का? भरपूर पैसे मिळतील. एकता मॅडम हसल्यात. अजून अजून ब्लेसिंग दाखवू का मी तुम्हाला, तुमच्याकडे काय काय येतं? दाखवू? हो, सांगा. येस, दाखवते अजून मी ब्लेसिंग काय काय आहे आपल्याकडे. हा, 2 करोड साठी चॅलेंज आहे. तयार आहे का कोणी? सांगा मला. कोणाला पाहिजे 2 करोड? सगळ्यांना पाहिजेत, हो ना? सगळ्यांना पाहिजे ना 2 करोड? चला तर, मी आता 2 करोडचं चॅलेंज देते पद्मजा मॅडमला. पद्मजा मॅडम, तुम्ही 2 करोडचे चॅलेंज स्वीकारणार आहे? ठीक आहे. तर मला आता, तुमचे ना डोळे खूप सुंदर आहे, ते मला थँक्यू. गिफ्ट म्हणून पाहिजे. मिळतील का? द्याल का मला आता हे हयात तुमचे? असेपर्यंत तरी नाही मिळू शकणार. मिळतील का मला? की रुपाली मॅडमचा एखादा हात मिळून जाईल, माझे कामं खूप सोयीचे होऊन जातील. एक एक हात देऊन द्या म्हणजे माझे कामं अजून फास्ट मध्ये होतील. रुपाली मॅडम भेटतील का हात? नाही. नाही मिळणार ना? द्या की हो, माझे कामं खूप फास्ट, किती सारे बॅचेस असतात, किती सारे दिवसभर कन्सल्टेशन करावे लागतात. अ एकता मॅडम कडनं काहीतरी घेऊन घेऊ आपण. पॉसिबल होईल? सुनंदा मॅडम, हम्म. तुम्ही माझं थोडंसं काम हलकं करू शकता? तुम्ही आता रिटायर्ड झाले की आपले नाही? हो. मग आता तुमचे पाय मला देऊन टाका. पॉसिबल होईल का? नाही होणार. मग याचा कधी विचार आपल्याला केला? आपल्याला दिलेले हे अवयव हेच आपल्याला मिळालेले आशीर्वाद आहेत. येस, मी म्हटलं होतं की आजचा बघा. दिवस जर तुम्ही बघितला तर ही काय आहे, मोठी प्रत्येक ब्लेसिंग आहे आपल्या आयुष्यामध्ये. काय आहे, ब्लेसिंगचं काम करणार. बरोबर. माझ्या आयुष्यामध्ये हा मोठा आशीर्वाद आहे की माझं शरीर, मला मिळालेला आत्मा, माझं मन, बरोबर, याचा आपण कधी विचारच करत नाही. माझ्या शरीराला ग्रॅटिट्यूड कधी केलंच नाही. नाही. बरोबर. मीच माझ्या चेहऱ्यावरती कधी प्रेमाने हात फिरवला? फिरवलाय का? का एक्सपेक्ट असतं ना की आपल्यावर सगळ्यांनी प्रेम करावं, आपली सगळ्यांनी काळजी घ्यावी, मला कोणीतरी आय लव्ह यू म्हणावं, राईट?
मला कोणीतरी आता व्हॅलेंटाईन डे येऊन गेला, कोणीतरी मला फूल द्यावं वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं. पण तुमचा जन्म हा तुमच्यासाठी झालेला आहे, त्याचं ग्रॅटिट्यूड करणं, त्या ईश्वराचे पहिल्यांदा आभार मानणं, हे कधी आपण करतोय का? की आजचा नाही. दिवस मी बघितला आहे, त्या आजच्या दिवसात माझं कुटुंबही माझ्यासोबत उठलं आहे, तर मला काय करायचंय, हा आशीर्वाद आहे. तुम्ही जे जीवन जगता आहे ते कुणाच्या तरी स्वप्नांचं जीवन जगतोय आपण. जर तुमच्याकडे टू व्हीलर आहे तर कोणाकडे ती नाही आहे. कोणाला रोज खूप किलोमीटर जाऊन खूप प्रवास करावा लागतो, तो पण पायी करावा लागतो, सायकलवर जावं लागतं. अगदी एवढ्या पावसामध्ये त्याच्या पायाला होणाऱ्या वेदना, त्याचा सायकलचा प्रवास आपल्याला जाणवतो, अनुभवाला येतो. आपल्याकडे फोर व्हीलर आहे तर कोणीतरी टू व्हीलरमध्ये ऑफिसमध्ये 25-25, 30-30 किलोमीटर ये जा करतं. बरोबर? आपल्याला केव्हा जाणीव होते ती गोष्ट? आपल्याला ह्या गोष्टींची जाणीव नसते. फोर व्हीलरवाल्याला काय वाटतं, की बघ तो टू व्हीलरवाला चांगला आहे, त्याला गाडीनी फास्ट जाता येते, मी काय होतंय ट्रॅफिकमध्ये अडकून बसतोय. मग फोर व्हीलरवाल्याचं वजन वाढल्यानंतर तो परत सायकल चालवायला येतो. बरोबर? माझ्याकडे जर सायकल असती तर मी माझं वजन कमी करू शकलो असतो. मग तो घरात सायकल घेतो, पण त्याच्याकडनं एक्सरसाइज काही होत. बरोबर? म्हणजे प्रत्येकाची ही रुटीन आहे. मग सायकल चालवण्याला वाटतं की मी पायी जायला पाहिजे. बघ पायी जाणारा किती सुखी आहे, त्याला कशाचंच टेन्शन नाहीये. सायकलवाला किती सुखी आहे असं फोर व्हीलरवाल्याला वाटते. टू व्हीलरवाल्याला वाटते की याला बघ ना, मला पावसात प्रवास करावा लागून राहिला, पण याच्या डोक्यावरती काय आहे, कारचं छप्पर आहे, छत आहे. तसं सायकलवाल्याला वाटते टू व्हीलर चांगली. म्हणजेच आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या आपण काय करत असतो, सतत एकमेकांसोबत कम्पेअर. दोन हम्म. बहिणी आहेत, त्या बहिणी काय करतील, तिच्याकडे आलं ना मग माझ्याकडे पाहिजे. जावा आहेत, भाऊ भाऊ जे आपण म्हणतोय, दोन काही रिलेटिव्ह कुठलेही पकडा, मैत्रिणी आहे, प्रत्येक जण आपापली लाईफ काय करतो, एकमेकांसोबत कम्पेअर करत जातो. पण हे विसरून जातो की आपण ज्या परिस्थितीतून जन्माला आलो होतो, त्याच्या तिथे आपण सुरुवात केली होती त्याच्यापेक्षा आपण जर चांगलं करतो आहे तर आपण सक्सेसफुल आहोत. कळतंय? आपण ज्या क्षेत्रामध्ये जिथून आपली सुरुवात केली असेल ते शून्य, माझी जर शून्यातून सुरुवात असेल तर मी सक्सेसफुल आहे. एखादा व्यक्ती ऑलरेडी फोर व्हीलर मध्ये चालतो आहे आणि त्यांनी काही अचीव केलं तर त्याचं महत्त्व राहील का? नाही राहणार. म्हणून आपला जो प्रवास असतो हा ईश्वराने प्रत्येकाला, सगळ्यांचे चेहरे जगात आहे सात, 7 चेहरे सारखे असतात म्हणतात, पण प्रत्येकाचे कर्म सारखे आहेत का? प्रत्येक जण एकाच ठिकाणी जन्माला आले आहे का? आपले हाताचे 5 बोटं तरी सारखं आहेत का? नाही आहेत ना. मग प्रत्येकाचा जो प्रवास आहे, प्रत्येकाचं टार्गेट आहे, प्रत्येकाच्या इच्छा आहे, प्रत्येकाची पॅरेंटिंग आहे, आणि प्रत्येकाच्या मागच्या जन्म, आपला जो मागचा जन्म होता, मागच्या जन्मातला आपण जे पूर्वसंचित घेऊन आलो त्याला आपण पुण्याई म्हणतो, ती सारखी जमा केली आहे का आपण? नक्कीच नाही. प्रत्येकाची पुण्याई काय आहे, डिफरंट डिफरंट आहे. प्रत्येकाचा प्रवास हा खूप वेगळा आहे. प्रत्येकाची पॅरेंटिंग स्टाईल वेगळी होती. कोणाची आई खूप प्रेमात वाढवली असेल, कोणाची आई सतत तिचं स्वतःचं पोट भरवण्यासाठी, कुटुंबाचं पोट भरताना तिला बाहेर जावं लागत असेल, तिची मरमर होत असेल, तेव्हा तिने त्या पद्धतीने आपली पॅरेंटिंग केली. एका आईने खूप चांगलं जपलंय, एका आईने खूप संस्कार देण्याचं काम केलं, एका आईला त्या पद्धतीने तिला बाहेरचं पण करणं होतं. जे जे ज्या ज्या पद्धतीने घडत गेले तशा पद्धतीने आज पिढी घडत आहे. याचा अर्थ कोणी चुकीचं आहे का? ती जॉब करणारी आई चुकीची होती का? नाही. की घरी राहणारी आई चुकीची असते? कुठलीच आई किंवा वडील चुकीचे असू शकत नाही. जसं जसं एखादी व्यक्ती घडत जाते त्या त्या पद्धतीने त्याच्यावरती काय होतो, इफेक्ट होत जातो. त्याच्या विचारांवरती आजूबाजूच्या वातावरणाचा पगडा तयार होतो. मग मला काय करायचंय, माझ्या शरीरावरती हे आजूबाजूचं वलय जे क्रिएट झालेलं आहे ते मला पॉझिटिव्हिटीमध्ये बदलायचं आहे. काय करायचं, आजूबाजूच्या मला ग्रॅटिट्यूडमध्ये राहायचंय, कारण माझ्याकडे जे जीवन आहे ते नक्कीच कोणाच्या तरी स्वप्नामधलं जीवन मी जगत आहे. माझ्याकडे आज डोक्यावरती घर आहे, त्याच भाड्याचं का असे ना, कुठेही आपण राहतो तर आहे, आज आपल्याकडे काहीतरी आहे जे कोणाचं तरी स्वप्न होतं की आज माझं घर व्हायला पाहिजे. बरोबर? कोणीतरी व्यक्ती म्हणतो आहे हॉस्पिटलमध्ये, बापरे एवढे 24 तास निघून गेले तर बरं होईल.
म्हणताय ना, बरेच लोक म्हणताय, कोणीतरी कोणाचं तरी जवळचं व्यक्ती ऍडमिट असतं आणि डॉक्टर सांगतात 24 तास धोक्याचे आहेत. तेव्हा तो काय व्यक्त करतोय ग्रॅटिट्यूड, बापरे एवढे 24 तास निघाले ना, तर देव पावला. आपल्याला जर हे 24 तास चांगल्या पद्धतीने मिळालेले आहे, तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, ईश्वराप्रती धन्यवाद व्यक्त करायचे आहे, ग्रॅटिट्यूडमध्ये राहायचं आहे. त्यातही मला माझ्या शरीराचे सगळे अवयव व्यवस्थित कार्य करत आहे, तर मला शरीराचे आभार मानायचे आहे, माझ्या वस्तूंचे आभार मानायचे आहे, माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींचे, झाडांचे, प्राण्यांचे, माझ्या कुटुंबाचे आभार माना. कारण जे काही आहे, जेठालाल असू द्यात तुमचा नवरा, ठीक आहे, काय असेल ते असेल, पण आहे ना, ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे, ती आपल्याला भरपूर प्रेम करते आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्या कुटुंबासाठी तो व्यक्ती जातो, काम करतो. त्याचा स्वतःचा काय स्वार्थ असतो घरापा, नाही, कोणाचाच काही स्वार्थ नाही. ती आई आपल्यासाठी, जर स्त्री आहे, तुमची बायको आहे, ती स्वतः सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचं काही ना काही सुरूच असते. 4 पैसे वाचवण्याचा ती विचार करते, की प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या कुटुंबासाठी काही ना काही करत असतं. प्रत्येकाचे धन्यवाद व्यक्त करा. आपल्याकडे मुलं आहेत, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करा. आपल्याला कोणीतरी आई वडील म्हणतो आहे. जर आपल्याला या भावना मिळाल्या नसत्या, तर IVF सेंटरच्या बाहेरची लाईन बघायची, तिथे जाणारी कॉस्टिंग बघायची, तिथे होणारा त्रास बघायचा. ज्यांना 10-10 वर्ष झाले, ते लोक मुलांसाठी झुडतं आहे. आपण काय करतो, माझा मुलगा या पद्धतीने वागला म्हणून त्याचा रागराग करायचा, सून या पद्धतीने वागली म्हणून रागराग करायचा, किंवा माझ्या मुलीला वेळ नाही किंवा मुलीचा रागराग करायचा. अरे हे करण्यापेक्षा तो विचार करा, जर ईश्वराने मला मुलं दिले नसते, तर माझं आयुष्य काय असतं. नाहीतर आता जी जनरली पिढी झाली आहे, डबल इन्कम नो चाइल्ड झाली आहे ना. इन्कम काय पाहिजे, भरपूर पाहिजे, पण हम्म. मुलांचा सांभाळ करायचा नाही. जास्त बोलतीये का मी? नाही, पिढी तशी बरोबर होत बोल. चालली ना. इन्कम हम्म. भरपूर पाहिजे, पैसा भरपूर पाहिजे, पण जबाबदारी. नको. मग मला आज या सगळ्या गोष्टी मिळत आहे, तर ही काय आहे, माझ्या आयुष्यामध्ये आलेली आशीर्वाद. ब्लेसिंग आहे. म्हणून डॉक्टर मिकाउसींनी आपल्याला सांगितलं होतं तिसरं तत्व, की केवळ आज के लिए मैं अपने पर हुई आशीर्वादों की गिनती करूंगा. आज मला काय करायचं, माझ्याकडे ज्या ब्लेसिंग आहे त्या लिहून काढायच्या. ठीक आहे, तुमच्या आयुष्यात ज्या ब्लेसिंग आहेत त्या लिहून काढायच्या. उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला ग्रॅटिट्यूड करायची, आपल्या कुटुंबाचे धन्यवाद व्यक्त करायचे, त्या ईश्वराचे, धरणी मातेचे धन्यवाद व्यक्त करा, आणि त्या ब्रह्मांडाला थँक्यू म्हणा, की मी आज उठली आहे, माझ्यासोबत माझे मुलं, माझं कुटुंब, संपूर्ण माझे नातेवाईक जर सुरक्षित आहे, तर त्याचे कोटी कोटी आभार व्यक्त करा. समजलाय हम्म. इथपर्यंत? हो. आज आपण 3 तत्व हो. बघितलं. पहिलं तत्व होतं, आजच्या दिवस आपल्याला राग हो. करायचा नाही, क्रोध करायचा नाही. क्रोध करायचं. दुसरं तत्व बघितलं, की आपण आज आजचा चिंताच्या दिवस दूर राहायचंय, मला चिंता चिंता करायची नाही, मला काय करायचं करायचं नाही. आहे, चिंतन करायचंय. हम्म. चांगल्या गोष्टीकडे आपला फोकस शिफ्ट करायचा आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टीचा विचार करणार. तिसरं तत्व आपण बघितलं, केवल आज के लिए मैं अपने पर हुए आशीर्वादों की गिनती करूंगा. मला माझ्या आयुष्यात जे काही ब्लेसिंग आहे ते अनुभवायचे, ते लिहून काढायचे आणि त्याला धन्यवाद व्यक्त करायचे. समजले 3 तत्व? हो. नक्की? येस. आता अजून एक ब्लेसिंग मी तुम्हाला सांगते. ज्यांना हे सेशन आवडलं असेल त्यांनी नक्कीच तुम्ही तुमच्या 3 फ्रेंड सोबत हे सेशन शेअर करायचे. चालेल? हो. तुमच्या बघा, जसं आपण ब्लेसिंग मिळाली ना, या फ्रेंड मार्फत त्या फ्रेंडकडे, त्या फ्रेंड मार्फत त्या फ्रेंडकडे पोचलंय, ही तुम्ही ब्लेसिंग समजता. तुमच्या मार्फतही कोणापर्यंत ह्या ऊर्जा पोचवा. खरंच कोणीतरी एखादी गरज आहे, जो कुठेतरी स्टक झाला आहे व्यक्ती, त्याला शारीरिकरित्या असू द्या, मानसिक असू द्या, आर्थिक, आध्यात्मिक, कुठल्याही व्यक्तीला प्रगती करायची आहे, त्याला मदत करा. कारण देणे से, आपण जी काही गोष्ट देणार आहे ते वाढणार आहे. तुम्ही प्रेम द्या, तुम्हाला पण भरपूर प्रेम भेटेल. बरोबर? ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात पाहिजे आहे त्या वाढवायच्या आहे. पैसा पाहिजे, पैसा देण्यानेच वाढणार आहे. पैसा पैसा साठवून ठेवण्याने वाढणार आहे का? साठवून ठेवल्याने काय होते, कुठलीही गोष्ट तशीच राहते. तशीच राहते. म्हणून वाढायचं आहे तर आपल्याला कुठलीही गोष्ट देण्याची भावना आपल्याकडे असायला पाहिजे. मग आपण इथे विचार केलेला आहे, केवल
आज के लिए मैं आशीर्वादों की गिनती करूंगा. हे तत्व आपल्याला फॉलो करायचं आहे. आणि आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच 3 लोकांपर्यंत आपल्याला तुम्ही रेकॉर्डिंग सेंड करू शकता किंवा ग्रुपची लिंक पण तुम्ही शेअर करू शकता किंवा मला तुमच्या 3 फ्रेंड्सचे नंबर ॲड करू शकता आपण आपल्या ग्रुपमध्ये. ओके. चला, उद्या आपण 2:15च्या सेशनला भेटणार आहोत. तर आपण आता इथे थांबतो आहे. येस, मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. आत्मवंदन सगळ्यांना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू, थँक्यू मॅडम. थँक्यू. आत्मवंदन. थँक्यू, आत्मबंधन. Thank you. थँक्यू, थँक्यू.